एका गावात एक वृद्ध जोडपे राहत होते. एके दिवशी म्हातारा पिके लावण्यासाठी जंगल साफ करत असताना एक जखमी हरीण त्याच्या शेतातून पळताना दिसले. त्याला एका शिकारीने गोळ्या घातल्या. हरीण त्याच्या जवळून जाऊ लागले तेव्हा म्हाताऱ्याने पटकन कुदळ त्याच्या डोक्यावर मारले. हरीण तिथेच कोसळले. म्हाताऱ्याने तात्काळ मृत हरणाला झुडपात लपवून ठेवले. हरणाचा शोध घेत असताना शिकारी म्हाताऱ्याकडे आला आणि विचारले, आजोबा, तुम्हाला जखमी हरीण दिसले का? त्याला बोलण्यात गुंतवून ठेवण्यासाठी म्हाताऱ्याने बधीर माणसासारखे उत्तर दिले, माझ्या शेताची सीमा बरं, पूर्व सीमा इथे आहे आणि पश्चिम सीमा तिथे आहे. शिकारी म्हणाला, नाही, मी शेताच्या सीमेबद्दल विचारत नाही, मी जखमी हरणाबद्दल विचारत आहे. म्हातारा म्हणाला, तुला काय म्हणायचे आहे ते मला माहीत आहे. यावेळी पीक चांगले येईल की नाही मी हे कसं सांगू शकतो? मी पिकाबद्दल विचारत नाही, जखमी हरणाबद्दल विचारतो. शिकारी चिडून म्हणाला. म्हातारा म्हणाला, मी आता थांबू शकत नाही, अंधार झाला आहे आणि मलाही भूक लागली आहे, मी घरी जात आहे. असे म्हणत तो घराकडे निघाला. शिकारी स्वतःशीच बडबडला, काय मूर्खपणाने वागला. म्हाताराच्या नावाने मी माझी शिकार गमावली. त्यानेही आपला रस्ता धरला. रात्री जेवताना म्हातारा त्याच्या बायकोला म्हणाला, उद्या सकाळी लवकर नाश्ता दे, मी एक हरीण मारून जंगलात लपवले आहे. मला सकाळी जाऊन त्याचे तुकडे करून घरी आणावे लागतील. त्याची पत्नीने त्याला पहाटे नाश्ता करून कामावर पाठवले. म्हातारा शेतात गेला. त्याने मृत हरणाच्या शरीराचे अनेक तुकडे केले. त्याला त्याच्या पत्नीच्या आणि त्याच्या नावावर मांसाचे तुकडे समान प्रमाणात 2 भागात विभागायचे होते. आधी त्याने आपला वाटा टाकायला सुरुवात केली. रोजच्या कामाच्या आधारे प्रत्येक भाकरीचा तुकडा मोजून तो वाटून घेऊ लागला. हा तुकडा सकाळी कामासाठी, हा तुकडा शेतात गुरे हाकलण्यासाठी, हा तुकडा शेतात नांगरण्यासाठी. अशा प्रकारे त्याने आपल्या दैनंदिन कामाच्या आधारे मांसाचा वाटा केला. मग त्याने आपल्या बायकोचा वाटा दिला. हे सकाळी कामासाठी, हे कापूस वेचण्यासाठी, हे कापड विणण्यासाठी, हे स्वयंपाक करण्यासाठी, हे विहिरीतून पाणी काढण्यासाठी. मोजणी केल्यावर त्याला आढळले की त्याच्या बायकोच्या वाट्यात त्याच्यापेक्षा जास्त मांस आहे. हे पाहून तो संतापला. त्याचा विश्वासच बसत नव्हता की स्त्रीचा वाटा पुरुषापेक्षा मोठा कसा असू शकतो. त्याने 2 भागामध्ये विभागलेले मांसाचे तुकडे पुन्हा एकत्र केले आणि विभागणी पुन्हा सुरू केली. यावेळी पुन्हा त्याने रोजच्या कामावर आणि बायकोच्या नंतरच्या कामावर आधारित आपला हिस्सा वाटून घेतला. यावेळी त्याचा वाटा बायकोपेक्षा मोठा झाला. त्याचे समाधान झाले नाही. त्याने पुन्हा सर्व मांस एकत्र केले. प्रत्येक वेळी 1 भाग जास्त आणि 1 भाग कमी. कधी त्याचा वाटा जड तर कधी बायकोचा. त्यांनी पुन्हा पुन्हा वाटून घेतले, पण एकदाही हिशोब सुटला नाही. वाटपाच्या बाबतीत दिवस गेला. संध्याकाळ झाली होती. दिवस संपूनही पती घरी न परतल्याने पत्नी संतापली. ती कापड घेऊन त्याच्या शोधात निघाली. तिला तो शेतात हरणांच्या मांसाच्या ढिगाऱ्यात बसलेला दिसला. वारंवार वेगळे केल्याने आणि मिसळल्याने मांस गहाण झाले होते. वृद्ध महिलेने गुपचूप पतीचे पाठीवर मारलं. त्यावर म्हातारा ओरडू लागला आणि म्हणू लागला, मला साप चावला आहे. असे म्हणत तो तेथून पळून गेला. बायकोने लगेच काही मांसाचे तुकडे उचलले, कपड्यात बांधले आणि घराकडे निघाली. रात्रीच्या जेवणासाठी तिने तेच मांस शिजवले. पती जेवायला बसला तेव्हा त्याने ते मांस पाहिले आणि पत्नीला विचारले, मांस कुठून आले? बायको म्हणाली, तुम्हाला यायला उशीर झाला म्हणून मी कोंबडी मारून शिजवली. मी तुमच्या वाटपाची वाट पाहत बसले असते तर रात्रीचे जेवण शिजले नसते. बायकोने हुशारीने आपले काम पूर्ण केले. म्हातारा विचार करू लागला,
कोंबड्या मारण्याचे कामही त्यात समाविष्ट करावे. पण असे केल्याने त्याचा वाटा वाढेल. काय करावे? पण प्रत्यक्षात स्त्रीचे काम पुरुषापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते, हे खरे आहे. कठीण काळातही ती झटपट निर्णय घेते आणि त्यातून मार्ग काढते. हा भाग देखील मोजला पाहिजे. त्या दिवसापासून पतीने हे मान्य केले की कुटुंब चालवण्यासाठी पत्नीला त्याच्यापेक्षा जास्त काम करावे लागते. म्हणूनच ती आदरास पात्र आहे. तुम्हाला ही कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.